लग्नाच्या 14 वर्षानंतर आरतीला जेव्हा तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचं कळलं, तेव्हा तिच्या आयुष्याची पायाभरणी सादरली. पण तरीही तिने एक शब्दही उच्चारला नाही. मनात हजारो प्रश्न, डोळ्यांत अश्रू, तरीही चेहऱ्यावर शांतता ठेवून ती उभी राहिली. कारण तिच्यासाठी तिचं नातं अजूनही संपलेलं नव्हतं. वटपौर्णिमेच्या दिवशी सगळं माहीत असूनही तिनं नवऱ्यासाठी उपवास धरला. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारल्या आणि देवाकडे काय मागितलं माहिती आहे? माझा नवरा सुखी राहो, त्याला दीर्घ आयुष्य मिळो. स्वतःसाठी काहीच नाही. त्या प्रत्येक फेरीसोबत तिचं मन तुटत होतं, पण श्रद्धा अजूनही जिवंत होती. त्याचवेळी विशाल मात्र त्याच्या प्रियशीच्या घरी गेला होता. पण तिथे पोहोचल्यावर त्यानं प्रियशीच्या तोंडून जे ऐकलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं तेच त्याला समजेना. आता तो काय करेल? परत आपल्या बायकोकडे जाईल की प्रेयसीचाच हात धरून आयुष्य पुढे नेईल? की बायको आरतीची श्रद्धा आणि तिची पूजा खरंच फलदायी ठरेल? जाणून घेऊया या पूर्ण स्टोरीमध्ये. आरतीचं लग्न जेव्हा विशालसोबत ठरलं तेव्हा तिच्या मनात खूप स्वप्न होती. साधी सरळ कमी शिकलेली आरती, पण मनाने खूप मोठी. आणि विशाल शहरात वाढलेला, शिकलेला, चांगल्या कंपनीत नोकरी करणारा मुलगा, स्मार्ट आणि आधुनिक विचारांचा. दोघांमध्ये फारसा काही मेळ नव्हता. विशालला सुरुवातीपासूनच हे लग्न मनापासून पटलेलं नव्हतं. त्याला आपल्या जोडीदारात एक वेगळीच स्मार्टनेस, इंग्लिश बोलणारी, कॉन्फिडंट मुलगी हवी होती. आणि आरती, तिचं बोलणं, चालणं सगळंच त्याला गावठी वाटायचं. पण घरच्यांसमोर त्यानं कधीच नाही म्हणायची हिंमत केली नाही. घरच्यांसाठी त्याने त्या लग्नास होकार दिला आणि आरतीसाठी तो दिवस आयुष्यभराची सुरुवात ठरला. त्यांचं लग्न झालं. घरात सगळं छान चालू लागलं. आरतीनं संसार पूर्ण मनाने स्वीकारला. तिच्यासाठी नवरा म्हणजे देव हे फक्त वाक्य नव्हतं, तर तिचा विश्वास होता. ती सकाळी उठून देवपूजा करायची, घरची सगळी कामं करायची, सासू सासऱ्यांची सेवा, नवऱ्याची काळजी, आणि हळूहळू ती या घरात पूर्णपणे रमली. विशाल मात्र त्याच्यासाठी हा फक्त एक जबाबदारीचा भाग होता. तो आपलं काम, ऑफिस, मित्र या सगळ्यात व्यस्त असायचा. आरतीशी बोलणंही गरजेपुरतंच. पण आरतीनं कधी तक्रार केली नाही. ती त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायची. आज त्यानं माझ्याकडे बघून स्मित केलं, आज त्यानं माझं बनवलेलं जेवण आवडलं. या छोट्या छोट्या गोष्टी तिच्यासाठी खूप मोठ्या होत्या. काळ पुढे सरकत गेला. लग्नाला 14 वर्ष झाली. 2 गोड मुलं झाली. घरात सगळं व्यवस्थित होतं. आरतीला वाटायचं माझा संसार खूप सुंदर आहे. पण तिला एक गोष्ट कधीच कळली नाही की तिच्या या सुंदर संसाराच्या बाहेर विशालचं एक वेगळंच आयुष्य सुरू झालं होतं. ऑफिसमध्ये कावेरी सुंदर, स्मार्ट, मॉडर्न, ती जशी विशालला हवी होती तशीच. सुरुवातीला फक्त मैत्री, नंतर बोलणं वाढलं. कॉफी, लंच, मेसेज, कॉल, आणि हळूहळू तो तिच्याकडे ओढला गेला. आरती जिथे त्याच्यासाठी कर्तव्य होती तिथे कावेरी त्याच्यासाठी आकर्षण बनली. तो तिच्यासोबत वेळ घालवू लागला. मी माझ्या संसारात खुश नाही, मला मुक्ती हवी, तो नेहमीच कावेरीला सांगायचा. कावेरी ऐकायची, हसायची, त्याला जवळ ठेवायची. पण तिचं ते प्रेम खरं नव्हतं. तिला विशाल हवा होता, पण त्याच्या मनासाठी नाही, त्याच्या पैशांसाठी, त्याच्या गिफ्टसाठी. महागडे फोन, ड्रेस, रेस्टॉरंट ती सगळं घेत होती आणि विशाल ते खरं प्रेम समजून तिला देत होता. इकडे आरती अजूनही त्या घरात, त्या नात्यात पूर्ण मनाने जगत होती. तिला अजूनही वाटत होतं माझा नवरा माझ्यासाठी आहे. एक दिवस संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. सासू म्हणाल्या, आरती, किती दिवस अशी घरातच गुंतून राहशील बेटा, थोडं स्वतःसाठी पण जग. सासरेही म्हणाले, बेटा जरा बाहेर जा, फिर, जिम वगैरे लाव, तू छान दिसतेस, पण स्वतःकडे लक्ष दे. आरती थोडी गोंधळली. मी ठीक आहे ना, ती हळूच म्हणाली. सासू हसल्या, हो ग, पण स्वतःसाठी जगणंही महत्त्वाचं असतं. त्या रात्री आरती बराच वेळ विचार करत राहिली. तिनं कधीच स्वतःसाठी काही केलं नव्हतं. सगळं फक्त घर, नवरा, मुलं. पण कदाचित तिनं स्वतःला हरवलं होतं. दुसऱ्या दिवशी तिनं एक छोटासा निर्णय घेतला. ती जिम जॉईन करणार होती. पहिल्यांदा घराबाहेर पडताना तिला थोडी भीती वाटली, पण हळूहळू ती बदलायला लागली. तिनं स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
नवीन मैत्रिणी मिळाल्या, हसणं वाढलं, आत्मविश्वास वाढला आणि विशालनंही तो बदल लक्षात घेतला. पण त्याचं मन अजूनही कुठेतरी दुसरीकडेच अडकलेलं होतं. जिम, मैत्रिणी, थोडं स्वतःसाठी जगणं, हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. ती आता थोडी मोकळी हसायला लागली होती. स्वतःकडे ती लक्ष द्यायला लागली होती. पण तिच्या मनात अजूनही एकच इच्छा होती की विशालनं तिच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं, तिच्यासोबत वेळ घालवावा, मुलांसोबत हसावं, एक साधा कुटुंबासारखा रविवार आमचा जावो. पण प्रत्येक वेळी तिची अपेक्षा अपुरीच राहायची. आज मीटिंग आहे, आज ऑफिसचं काम आहे, क्लायंटसोबत बाहेर जावं लागेल. विशालकडे नेहमीच कारणं तयार असायची आणि त्या प्रत्येक कारणामागे कावेरीच असायची. हे आरतीला अजूनही माहिती नव्हतं. एक दिवस रविवारी आरतीनं ठरवलं, आज काहीही झालं तरी मुलांना बाहेर फिरायला घेऊन जायचंच. पप्पा येणार का? मुलांनी विचारलं. तेव्हा ती फक्त हसली आणि त्यांना म्हणाली, पप्पाला काम आहे रे बाळांनो, आपण तिघंच जाऊयात. मुलं खुश झाली, पण आरतीच्या मनात थोडंसं दुखणं होतंच. ती मुलांना घेऊन पार्कमध्ये गेली. मुलं खेळायला धावली आणि आरती एका बाकावर बसून त्यांना बघत होती. तेवढ्यातच तिची नजर दूर एका कोपऱ्याकडे गेली आणि तिचं हसू तिथेच थांबलं. विशाल आणि त्याच्या शेजारी एक मुलगी, कावेरी. दोघंही इतके खुश होते की जणू जगात दुसरं काहीच नाही. विशाल हसत होता, तिच्याशी बोलत होता, तिच्यासाठी आईस्क्रीम घेत होता. तोच विशाल जो घरी इतका शांत, थंड आणि दूर वाटायचा. आरती काही क्षण स्तब्ध बसून राहिली. तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसत नव्हता. हा माझाच नवरा विशाल आहे? तिच्या मनात आवाज उठला. तिला उठून जाऊन विचारावंसं वाटलं, ती कोण आहे? पण तिचे पाय हलले नाहीत. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तेवढ्यातच मुलांनी विशालला पाहिलं. पप्पा पप्पा असं ओरडतच ते त्याच्याकडे धावले. विशाल एकदम घाबरला. त्याचा चेहरा पांढरा पडला. कावेरीनंही आश्चर्याने पाहिलं. मुलांनी त्याला बिलगून विचारलं, तुम्ही इथे काय करताय? आई तर बोलली होती तुमचं महत्त्वाचं काम आहे. यावर विशाल काही क्षण काहीच बोलू शकला नाही. आरती तिथेच उभी होती, शांत पण आतून पूर्णपणे तुटलेली. कावेरीने हळूच विचारलं, ही तुझी फॅमिली का? विशालनं होकारार्थी मान हलवली. त्या क्षणी आरतीच्या डोळ्यांतून अश्रू यायचेच होते, पण तिनं स्वतःला सावरलं. ती काहीच न बोलता मुलांना घेऊन तिथून निघाली. एकही प्रश्न नाही, एकही आरोप नाही, फक्त शांतता. पण त्या शांततेत खूप मोठा आवाज दडलेला होता. कावेरी मात्र नंतर हसायला लागली. किती वेडे आहेत रे तुझी बायको आणि मुलं. अचानकच येऊन सगळंच बिघडवलं, ती म्हणाली. आणि पुढे म्हणाली, तुझी बायको तर तू म्हणतोस तशी काही वाटली नाही. छानच आहे की, पण तरीही खूप साधी आहे. त्या दिवशी पहिल्यांदाच विशालच्या मनात काहीतरी हललं. कावेरीचे शब्द त्याला टोचले. ती माझी बायको आहे. त्याच्या मनात विचार आला, पण त्यानं काहीच बोललं नाही. संध्याकाळी तो घरी आला. आरती नेहमीप्रमाणे शांत होती. तिनं काहीच विचारलं नाही. विशालने हळूच विचारलं, आज तू पार्कमध्ये होतीस ना? आरतीनं फक्त हो म्हटलं. ती ऑफिसची मैत्रीण आहे, काम होतं, तो म्हणाला. आरतीनं त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, ओके. एवढंच. कोणताही वाद नाही, रडणं नाही की प्रश्न नाही. विशालला हे अजून जास्त अस्वस्थ करणारं होतं. त्या रात्री आरती झोपली नाही. तिच्या डोळ्यांसमोर सतत तेच दृश्य होतं. विशालचं हसणं, त्याचं दुसऱ्या कोणासोबत आनंदात असणं. मी कमी आहे का? हा प्रश्न तिला सतत टोचत होता. पण सकाळ झाली तेव्हा ती पुन्हा नेहमीसारखीच उठली. देवासमोर बसली आणि एक निर्णय घेतला. जर मला माझा संसार टिकवायचा असेल तर मला बदलायलाच हवं. त्या दिवसापासून आरतीनं स्वतःमध्ये अजून बदल करायला सुरुवात केली. ती अधिक नीटनेटकी राहू लागली, स्वतःला अपडेट करू लागली, मुलांसोबत हसत खेळत राहू लागली आणि विशालसमोर कधीच तिचं दुखणं तिनं दाखवलं नाही. दुसरीकडे कावेरी आणि विशाल यांच्यात हळूहळू वाद सुरू झाले. कावेरीला त्याचं प्रेम नको होतं. तिला फक्त त्याचे पैसे आणि गिफ्ट्स हवे होते. लग्न या विषयावर ती नेहमीच टाळाटाळ करायची, पण महागड्या गोष्टी मागायला कधीच नाही म्हणायची नाही. विशाल आता गोंधळायला लागला होता. एकीकडे कावेरीचं आकर्षण आणि दुसरीकडे आरतीचं निस्वार्थ प्रेम. त्याच्या मनात पहिल्यांदाच तुलना सुरू झाली.
आणि कदाचित पहिल्यांदाच त्याला आरतीचं खरं महत्त्व जाणवायला लागलं. आरतीचा बदल, तिचं शांत राहणं, तिचं काहीही न विचारणं, हे सगळं त्याला आतून कुरतडत होतं. आधी त्याला वाटायचं ती साधी आहे, तिला काहीच समजत नाही. पण आता तिच्या शांततेत त्याला खूप मोठं काहीतरी दिसायला लागलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी तो घरी आला तर आरती घरात काहीतरी तयारी करत होती. घर स्वच्छ, सुंदर सजवलेलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. काय चाललंय? विशालनं विचारलं. आरती हसली आणि म्हणाली, उद्या वटपौर्णिमा आहे, त्याची तयारी करते. इकडे दरवर्षीप्रमाणे वटपौर्णिमा आरती साजरी करत तिकडे नवरा वटपौर्णिमेच्या दिवशी प्रियसीच्या फ्लॅटवर. पण याची कल्पना कधीच आरतीला नव्हती. पण यावेळी तिला समजलं होतं की आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध सुरू आहेत. तरीही तिनं उपवास पकडला होता आणि म्हणूनच विशाल थोडासा हसला आणि तिला म्हणाला, अजूनही तू हे सगळं मानतेस का? आरती शांतपणे म्हणाली, हो, माझा विश्वास आहे यात. काही क्षण शांतता झाली. मग विशाल अचानकच म्हणाला, जर तुला माझं बाहेर अफेअर आहे हे कळलं तरीही तू माझ्यासाठी उपवास करणार आहेस, देवाला माझ्यासाठी दीर्घ आयुष्य मागणार आहेस, 7 जन्म मागणार आहेस अशा नवऱ्यासोबत जो तुझा अपमान करतो, ज्याला तू आवडत नाहीस. हे ऐकून काही क्षण आरती गप्प राहिली. पण मग ती हलकसं हसली. त्या हसण्यात वेदना नव्हती, एक वेगळीच समजूत होती. ती म्हणाली, माझी आजी नेहमीच म्हणायची, ही पूजा नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी असते. म्हणून मी ही पूजा करते. तुम्हाला मी आवडत नसेल तरी मला तुम्ही आवडतात. तुमचं सुख माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्या मुलांचे वडील तुम्ही आहात. 7 जन्मांची साथ नाही मिळाली तरी चालेल, पण या जन्मात तुम्ही सुखी राहा. तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळो आणि पुढच्या जन्मात तुम्हाला जिची इच्छा आहे तीच बायको तुम्हाला मिळो, यासाठी मी उपवास करेन. त्या शब्दांनी विशाल पूर्णपणे स्तब्ध झाला. त्यानं कधीच असा विचार केला नव्हता. त्याला वाटलं होतं ती रडेल, ती भांडेल, प्रश्न विचारेल. पण इथे तर ती त्याच्यासाठी प्रार्थना करत होती, त्याच्या सुखासाठी, अगदी त्याच्याशिवायही. त्या रात्री विशाल झोपला नाही. आरतीचे शब्द त्याच्या मनात सतत घुमत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती लवकर उठली. तिने स्नान करून पूजा केली, साडी नेसली, साधं सौंदर्य, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज होतं. तिनं उपवास सुरू केला. विशाल तिला बघत होता. पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक. तो काही न बोलता घराबाहेर पडला. पण ऑफिसला न जाता तो सरळ कावेरीकडे गेला. कावेरीने दरवाजा उघडला आणि आश्चर्याने विचारलं, अरे इतक्या लवकर? आज ऑफिस नाही. विशालनं सरळ विचारलं, आज तू उपवास ठेवला आहेस का? कावेरी जोरात हसली. मी उपवास? अरे बाबा, हे सगळं माझ्यासाठी नाही. चल, मी ऑमलेट बनवलंय, बस खाऊ. आणि पुढे हसत म्हणाली, एकच जन्म पुरेसा आहे तुझ्यासोबत. पुढच्या जन्मात मी अजून श्रीमंत मुलगा बघणार. त्या शब्दांनी विशालच्या मनाला जोराचा धक्काच बसला. त्याला पहिल्यांदाच स्पष्ट दिसलं कावेरीचं खरं रूप. त्यांचं प्रेम, त्यांची भावना तिच्यासाठी काहीच नव्हती. त्याचं मन तुटलं. दोघांमध्येही वाद झाला. कावेरीनं त्याला आणखीन दुखावलं. तुझ्याकडे पैसा आहे म्हणूनच मी आहे, नाही तर. ती वाक्य पूर्ण करण्याआधीच विशाल शांत झाला. त्याला सगळं समजलं होतं. त्यानं काहीही न बोलता तिथून निघण्याचा निर्णय घेतला. कावेरी त्याला थांबवायचा प्रयत्न करत होती, पण आता उशीर झाला होता. विशालच्या मनात फक्त एकच विचार होता, आरती. इकडे आरती वडाच्या झाडाजवळ पूजा करत होती. हातात दोरा, डोळ्यांत श्रद्धा. ती फेऱ्या मारत होती आणि प्रत्येक फेरीसोबत तिच्या मनात एकच प्रार्थना होती, माझा नवरा सुखी राहो, त्याला दीर्घ आयुष्य मिळो, त्याचं आयुष्य आनंदाने भरलेलं असो आणि पुढच्या जन्मात त्याला त्याच्या मनासारखीच पत्नी मिळो. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण चेहऱ्यावर शांतता होती. त्याच वेळी विशाल तिथे पोहोचला. त्यानं आरतीला पाहिलं. ती मनापासून पूजा करत होती. त्याच्यासाठी त्या क्षणी त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला पहिल्यांदाच कळलं खरं प्रेम काय असतं. तो हळूच तिच्या जवळ गेला. आरतीने त्याच्याकडे पाहिलं. काही क्षण दोघंही शांत होते आणि मग विशालने थरथरत्या आवाजात म्हटलं, मला माफ कर. त्या एका वाक्यात त्याचं सगळं अपराधीपण होतं.
त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. वटपौर्णिमेच्या त्या पवित्र दिवशी वडाच्या झाडाखाली उभे असलेले विशाल आणि आरती दोघांच्याही आयुष्यात एक मोठा क्षण होता. तो विशालच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. माफ कर मला आरती, मी खूप चुकीचा होतो. मी तुला कधीच समजलंच नाही. तो पुन्हा पुन्हा तेच म्हणत होता. आरती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात वेदना होत्या, पण त्या वेदनांवर प्रेमाचा मलम होता. ती हलक्या आवाजातच त्याला म्हणाली, चूक सगळ्यांकडूनच होते, पण ती मान्य करणं खूप मोठं असतं. त्या एका वाक्यानं विशाल अजूनच कोसळला. त्यानं तिच्या पायांजवळ हात ठेवला. मला अजून एक संधी दे, मी सगळं काही ठीक करेन. आपल्या नात्यासाठी, आपल्या मुलांसाठी आणि खास करून तुझ्यासाठी. आरतीनं त्याला थांबवलं. माझ्यासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठीच ठीक कर, ती म्हणाली. तिच्या आवाजात कुठलाही अहंकार नव्हता, फक्त समजूत होती. त्या दिवशी पहिल्यांदाच विशालने तिच्या डोळ्यांत पाहून तिचं खरं प्रेम अनुभवलं. घरी परतताना दोघंही शांत होते, पण ती शांतता वेगळीच होती. आता ती दुराव्याची नव्हती, तर समजुतीची होती. मुलं धावतच आली आणि पप्पा पप्पा म्हणत त्याच्या मिठीत शिरली. विशालने त्यांना घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्याला जाणवलं तो किती मोठं काहीतरी गमावणार होता. त्या रात्री तो बराच वेळ आरतीसोबत बसला. दोघांनी खूप दिवसांनी मनापासून संवाद केला. मी का बदललो, कसं सगळं घडलं, विशालने सगळं सांगितलं. त्याने काहीही लपवलं नाही. आरती शांतपणे ऐकत होती. मध्येच तिच्या डोळ्यांत पाणी येत होतं, पण ती काही बोलली नाही. सगळं ऐकून झाल्यावर ती फक्त एवढंच म्हणाली, मला फक्त एकच हवं आहे, तुम्ही पुन्हा असं कधी करू नका. मी स्वतःला तुमच्यासाठी पूर्ण बदलेल. विशालने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी वचन देतो, परत असं घडणार नाही. दुसऱ्या दिवशीपासून खरोखरच बदल दिसायला लागला. विशाल आता वेळेवर घरी यायला लागला. तो मुलांसोबत खेळायला लागला. त्यांना अभ्यासात मदत करू लागला. रविवारी तो स्वतःहून म्हणायचा, आज आपण सगळेच बाहेर जाऊया. आरतीसाठी हा सगळा बदल एखाद्या स्वप्नासारखा होता, पण यावेळी ती जास्त अपेक्षा ठेवत नव्हती. ती फक्त प्रत्येक क्षण शांतपणे जगत होती. सासू सासरेही हा बदल पाहून खुश होते. आता खरं घर वाटायला लागलं, सासू म्हणाल्या. आरती फक्त हसली. काही दिवसांनी विशालनं कावेरीला पूर्णपणे त्याच्या आयुष्यातून दूर केलं. तिचे कॉल, मेसेज सगळं बंद. एकदा कावेरीनं त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, पण विशाल ठाम होता. आता माझ्या आयुष्यात फक्त माझं कुटुंब आहे, तो म्हणाला. त्या दिवशी कावेरीला समजलं की तिने एक माणूस नाही तर एक खरं नातं गमावलं आहे. इकडे आरती आणि विशाल हळूहळू एकमेकांना पुन्हा ओळखायला लागले. ते एकत्र बसून चहा पिऊ लागले, गप्पा मारू लागले, जुन्या आठवणी काढू लागले. आपण इतकी वर्ष एकत्र होतो, पण कधी खऱ्या अर्थाने सोबत नव्हतो, विशाल एकदा म्हणाला. आरती हसली. कधी कधी वेळ लागतो, पण नातं टिकायला प्रेम असलं की सगळं ठीक होतं. त्या दिवशी रात्री विशालनं आरतीसाठी एक छोटंसं सरप्राईज ठेवलं. साधं डिनर घरातच, पण सगळं त्यानं स्वतः केलं होतं. हे सगळं माझ्यासाठी? आरतीनं आश्चर्याने त्याला विचारलं. नाही, आपल्या नव्या सुरुवातीसाठी, विशाल म्हणाला. त्या रात्री दोघांनी पुन्हा एकमेकांना स्वीकारलं. यावेळी जबरदस्तीने नाही, तर मनापासून. वटपौर्णिमेच्या त्या दिवशी आरतीनं ज्या श्रद्धेनं प्रार्थना केली होती, त्याचं फळ तिला मिळालं होतं. तिनं देवाकडे नवरा मागितला नव्हता, तिने त्याचं सुख मागितलं होतं आणि देवाने तिला तिचं नातं परत दिलं होतं. यावेळी अधिक मजबूत, अधिक खरं. त्या वटपौर्णिमेच्या दिवसानंतर आरती आणि विशाल यांच्या नात्यात एक वेगळीच ऊब आली होती. आधी जे फक्त नावापुरतं नातं होतं, ते आता खऱ्या अर्थाने जगायला लागलं होतं. विशालमध्ये झालेला बदल हा फक्त काही दिवसांचाच नव्हता, तो मनापासून होता. तो आता आरतीकडे वेगळ्याच नजरेनं पाहू लागला होता. तिचं साधेपण, तिचं निस्वार्थ प्रेम, तिची सहनशक्ती, या सगळ्याची त्याला आता खरी किंमत कळली होती. एक दिवस संध्याकाळी दोघंही गच्चीत बसले होते. थंड वारा वाहत होता आणि मुलं खाली खेळत होती. विशाल शांतपणे म्हणाला, आरती, मला एक गोष्ट सांगायची आहे. आरतीने त्याच्याकडे पाहिलं. मी इतकी वर्ष तुझ्यासोबत होतो, पण कधीच तुला समजलो नाही. तू इतकी चांगली आहेस आणि मी. तो थांबला.
आरती हलकंसं हसली. गेलं ते गेलं, आता त्यात अडकून काय फायदा, ती म्हणाली. पण विशालने डोकं हलवलं नाही. मला सांगायचं आहे, कारण मला माझी चूक मान्य करायची आहे. तू माझ्यासाठी जे केलंस ते कुणीच करू शकत नाही. तू माझ्यासाठी उपवास केलास, प्रार्थना केलीस आणि मी तुला दुखवत होतो. आज मला समजतंय खरं प्रेम म्हणजे काय. आरतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, ते समाधानाचं होतं. 1 वर्ष आनंदाने निघून गेलं. आता पुन्हा एकदा वटपौर्णिमा आली. यावेळी वातावरण वेगळंच होतं. आरती पुन्हा तयारी करत होती, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. विशाल तिच्याकडे पाहत होता आणि हसत होता. यावेळी मीही येणार तुझ्यासोबत, तो तिला म्हणाला. आरती आश्चर्याने म्हणाली, खरंच? हो, कारण आता मला कळलंय ही पूजा फक्त परंपरा नाही तर भावना आहे, विशाल म्हणाला. दोघंही एकत्र वडाच्या झाडाजवळ गेले. आरतीनं पूजा केली आणि यावेळी विशाल तिच्या शेजारी उभा होता. फक्त शरीराने नाही तर मनानेही. तिनं फेऱ्या मारायला सुरुवात केली आणि प्रत्येक फेरीसोबत तिच्या मनात एकच प्रार्थना होती, देवा, आमचं नातं असंच टिकव, प्रेम, विश्वास आणि समजुतीनं भरलेलं. फेऱ्या पूर्ण झाल्यावर विशालने तिचा हात धरला आणि तिला म्हणाला, यावेळी मी एक वचन देतो. मी फक्त या जन्मातच नाही तर प्रत्येक जन्मात तुलाच माझी पत्नी म्हणून मागेल. आरती हसली आणि तिच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. त्या क्षणी त्या वडाच्या झाडाखाली त्यांचं नातं पूर्णत्वाला पोहोचलं होतं. एक नातं जे कधी फक्त जबाबदारी होतं, ते आता प्रेम, विश्वास आणि आदराने भरलेलं होतं. आणि कावेरी, ती फक्त एक आठवण बनून राहिली, एक शिकवण जी विशालला आयुष्यभर लक्षात राहणार होती. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट झाली, खरं प्रेम कधीच ओरडत नाही, ते शांतपणे टिकून राहतं. ते बदल घडवतं आणि जबरदस्तीनं नाही, समजुतीनं. आरतीनं तिच्या श्रद्धेनं, संयमाने आणि निस्वार्थ प्रेमाने तिचं नातं वाचवलं. आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या त्या 7 फेऱ्या फक्त परंपरा नाहीत तर त्या प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या सोबतीचं प्रतीक आहेत. कधीकधी देव आपल्याला लगेच सगळं देत नाही, पण योग्य वेळ आल्यावर तो आपल्याला आपण हरवलेलं सगळं परत देतो, थोडं अधिक सुंदर करून. मित्र आणि मैत्रिणींनो, काही नात्यांना शब्दांची गरज नसते, कारण ती श्रद्धेवर उभी असतात. वटपौर्णिमा ही फक्त एक रूढी नाही तर ती एक स्त्रीच्या निस्वार्थ प्रेमाची, तिच्या विश्वासाची आणि तिच्या संयमाची साक्ष आहे. नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी केलेला उपवास हा केवळ परंपरा नाही तर त्यामागे दडलेली भावना खूप मोठी असते. तू सुखी राहा, निरोगी राहा आणि तुझं आयुष्य आनंदाने भरलेलं असो. खरं प्रेम हे कधीच स्वतःसाठी मागत नाही, ते नेहमी समोरच्याच्या सुखासाठी प्रार्थना करतं. एका बायकोची श्रद्धा, तिचा विश्वास आणि तिचं शांतपणे सहन करणंही, हीच त्या नात्याची खरी ताकद असते. ती 7 फेऱ्या फक्त झाडाभोवती नसतात तर त्या आयुष्यभराच्या नात्याभोवती घेतलेल्या वचनांच्या फेऱ्या असतात. कधीकधी परिस्थिती नात्यांना तडा देते, पण जर श्रद्धा आणि प्रेम जिवंत असेल तर तेच नातं पुन्हा नव्यानं फुलतं. म्हणूनच परंपरा केवळ पाळण्यासाठी नसतात, त्या समजून घेतल्या तर त्या आयुष्य बदलून टाकतात. एका स्त्रीच्या प्रार्थनेत इतकी ताकद असते की ती तुटलेलं नातंही पुन्हा जोडू शकते. आणि म्हणूनच वटपौर्णिमा ही केवळ एक सण नाही तर प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या सोबतीचा उत्सव आहे. बाकी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.